हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मी सोनम तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. माझ्या आवाजाकडे जरा दुर्लक्ष करा. तब्येत खूपच बिघडलेली आहे. सर्दी, खोकला आणि जाम झाली आहे. यावर्षी हिवाळाच एवढा जाम पडलाय, थंडी एवढी जाम पडली आहे ना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूपच सगळे जाम झाले आहेत. वातावरणात बदल त्यामुळे हॉस्पिटलमध्ये रंगाच आहे. आमच्या घरात आधी रणजित आजारी पडला, नंतर मी, नंतर मग आता बाळ. सगळ्यांना इन्फेक्शन होते. घरात एक जरी आजारी असलं तरी अख्खं घर आजारी पडतंय. पण काम तर काही राहत नाही ना, काम तर करावीच लागतात. सध्या मला फ्रीज ऑर्गनाईज करायचं आहे. 2 दिवस झाले तब्येत फुल डाऊन आहे. आज करेन, उद्या करेन, पण आज म्हटलं आज करूनच घेऊया. मी फ्रीजसाठी काही ऑर्गनायझर्स मागवले होते, तर म्हटलं त्याच्यातच भाज्या भरून सेट करून ठेवूया. चला तर मग फ्रीज ऑर्गनाइज करूया. हे असे कंटेनर्स आहेत ऑर्गनायझर. हे मला एका पॅकमध्ये 6 आले होते. खूप छान क्वालिटी आहे, तुम्ही पण मागवू शकता. आणि एकदम स्वस्तात मस्त माल आहे. मेशोवरती खूप छान प्रोडक्ट अवेलेबल आहेत. हे बघू शकता तुम्ही, किती छान कंटेनर आहे. ही अशी जाळी पण आहे त्याच्यासाठी. आणि हे ह्याचं लावून दाखवते तुम्हाला. हा असा कंटेनर, खूप छान क्वालिटी. ही अशी खूप छान क्वालिटी. बघा केवढा मोठा पण आहे, ना स्मॉल ना मोठा, मीडियम. आपल्या भाज्या वगैरे बसू शकतात अशा टाईपचा. आणि 2 दिवस तब्येत बरी नाही तर फ्रीजची अवस्था दाखवते तुम्हाला. थांबा जरा वेट. गृहिणी म्हणजे फक्त घरकाम नाही, तर ती घराचा कणा असते. सकाळपासून रात्रीपर्यंत तिची धावपळ, जबाबदाऱ्या आणि ती एक सायलेंट वॉरियर असते. जबाबदाऱ्या, प्रेम आणि त्याग या सगळ्याचं सुंदर असं मिश्रण असणारं तिचं आयुष्य असतं. सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातली गृहिणी कधीच थांबत नाही. हे आहे तिचं खरं साधं मोठं आयुष्य. प्रत्येक घरातील ही गृहिणी जी सकाळी सगळ्यांच्या आधी उठते आणि रात्री सगळे झोपल्यावरच झोपते. अलार्म नसतो तिच्यासाठी, जबाबदारीच नियमित जागा करत असते. स्वयंपाक, घरकाम, मुलांची काळजी आणि प्रत्येकाच्या गरजा आधी आणि नंतर स्वतःच्या शेवटी. आणि जर वर्किंग वुमन असेल तर तिला कामावरून संध्याकाळी परत आणि कामावरच यायचं असतं, कारण घरातली कामं वाट बघत असतात. घरी आल्यावरती स्वयंपाक, भांडी, सगळ्यांच्या अंगावर, परत उद्याच्या डब्याची तयारी, ही सगळ्या गोष्टी असतातच तिच्यामध्ये. ती आजारी असली तरी कामं काही थांबत नाही, सुट्टी नाही, फिक्स टाइम नाही, आणि तरीही ती सगळं मॅनेज करत असते. अशा कितीतरी गृहिणी स्वतःचं करिअर, स्वतःची आवड, स्वतःची स्वप्न घरासाठी बाजूला ठेवतात. हा ब्लॉग कुणाला दोष देण्यासाठी नाही, फक्त एवढंच सांगण्यासाठी आहे की घरातली गृहिणी म्हणजे काही कमी नाही. ती नसती तर घर चाललंच नसतं. म्हणून घरातल्या प्रत्येक गृहिणीचा आदर करा, तिचं काम समजा आणि कधीतरी तिला पण थोडा आराम. मला हे आज बोलू वाटते कारण आज माझी ही तब्येत खूपच खराब आहे. घसा आणि खोकला आणि सर्दीने खूपच जाम झाला आहे. तरी पण फ्रीजची अवस्था बघून म्हटलं चला करायला तर लागेलच. फायनली काढून आणि त्यात हे आमचं बाळ काही असं काढायला घेतलं तर त्याची लोडबोडमध्ये मध्ये असतेच, हे पाहिजे ते पाहिजे, सगळं पसारा करून ठेवायचं.
खूप लोकांना वाटतं की घरात असल्यानं कामं कमी असतं, पण प्रत्यक्षात गृहिणीचं काम कधी सुरू होतं आणि कधी संपतं हे तिलाच कळत नाही. घरातल्या लहान-सहान गोष्टी तिच्याशिवाय पुढे सरकतही नाहीत. घरात काय आणायचं आहे, काय संपलं आहे, उद्या काय करायचं आहे, हे सगळं तिच्या लक्षात असतं. अगदी लिस्टच तयार. घर चालवणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ती व्यवस्थित निभावते. हा ब्लॉग कुणाला कमी लेखण्यासाठी नाही किंवा कुणावर बोट दाखवण्यासाठी, फक्त एवढंच सांगण्यासाठी आहे की घरातली गृहिणी म्हणजे काही कमी नाहीये. जर घरातली गृहिणी एक दिवस थांबली तर सगळ्यांना लगेच जाणवतं की तिची कामं किती आहेत. म्हणून घरातल्या प्रत्येक गृहिणीला थोडं समजून घ्या, तिच्या कामाला किंमत द्या आणि शक्य असेल तर तिचा थोडाफार भार हलका करा. आजच्या व्लॉगमधून माझा एवढाच मुद्दा आहे, घर चालवणं हे सोपं नाही आणि ते करणारी गृहिणीही खूप महत्त्वाची आहे. म्हणून जगातल्या सगळ्याच गृहिणींना, वर्किंग वुमन आणि होममेकर्स या सगळ्याच गृहिणींना माझा सॅल्यूट आहे. या सगळ्या गोष्टी मला खरं तर लग्नानंतरच समजल्या आणि अनुभवायलाही भेटल्या. कारण लग्नानंतर किती घरातल्या जबाबदारी पडते आणि वर्किंग वुमन असल्यामुळे तर भरपूरच ऑफिसचा लोड, घरचा लोड, फॅमिली आणि आता तर माझं बाळही आहे आणि असं बोलता बोलता आपला फ्रीजही सेट झाला बघा. तुम्ही किती छान दिसतंय. घरातल्या स्त्रीवरती असतं की ती आपलं घर किती छान ठेवावं, सुंदर ठेवावं. छोटं असू दे पण सुंदर असावं, स्वच्छ असावं. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.